नमस्कार, मी मंदार पणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरती. वक्तव्य अर्थातच सगळ्यांना आतापर्यंत कळलेलं आहे की दलितांना मारण्याऐवजी मला गोळ्या घाला, अशा प्रकारचं एक अत्यंत इमोशनल, अत्यंत टोकाचं असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि या विधानाच्या अवतीभोवती आपण आज चर्चा करणार आहोत. नरेंद्र मोदी हिंदुत्वाकडून भारतीयत्वाकडे झुकलेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. मोदींच्या दलितांबद्दलच्या कळवळ्यामागे विश्वासार्हता आहे का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण उपस्थित केलेला आहे. आणि गोरक्षकांचा राजकीय गुराखी कोण आहे हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष भारिप बहुजन महासंघाचे. आपल्यासोबत नवाब मलिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. आपल्यासोबत अजित अभ्यंकर आहेत, कम्युनिस्ट नेते. आणि आपल्यासोबत राम कदम असणार आहेत, या भाजपचे प्रवक्ते या चर्चामध्ये. अर्थात महेश म्हात्रे सुद्धा आपल्यासोबत आहेत, कार्यकारी संपादक IBN लोकमतचे. या सगळ्यांचं स्वागत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पहिल्यांदा विचारायचा आहे प्रकाश आंबेडकर आपल्याला. ज्या पद्धतीनं हा सगळा विषय समोर आलेला आहे, तुम्ही स्वतः गुजरातमध्ये जाऊन आलेला आहात या सगळ्या घटनांनंतर, दलितांवरच्या अत्याचाराच्या घटनांनंतर, आणि त्यानंतर आत्ताचं हे जे वक्तव्य आहे एक 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 प्रकारचं हतबलतेतनं आलेलं आहे, उद्विग्नतेतनं आलेलं आहे, की खरंच मनापासून मोदी बोललेत हे सगळं? मुळात पहिल्यांदा ही घटना जी आहे ती कुकटाप घटना असं माझा स्वतःचा असणारा आरोप आहे. मी कुकटाप म्हणतो याचं कारण की जनावराला जे काही फाडायचं असतं ते 20-25 मिनिटात होऊन जातं, त्याच्यात तर फार काही राहत नाही. परंतु त्या 25 मिनिटाच्या आतमध्ये तिथे लोक येतात, त्यांचे मोबाईल्स घेतात, हत्यार घेतात आणि त्यांना असणारं मारतंय. त्याच्यामुळे असणारं कोणतरी तिथे आहे की त्यांनी ह्या गोरक्षकवाल्यांना सांगितलंय की असं काम चाललेलं आहे, तुम्ही या आणि तुम्ही असणारं मारा. त्याच्यामधला असणारा हा पहिला पुरावा आहे. दुसरा पुरावा त्याच्यामधला असा आहे की ज्या पद्धतीने मारलेला आहे ते ज्याला सॉफ्ट टिश्यू आपण म्हणतो, अशा सॉफ्ट टिश्यूना मारलेला आहे. मसल टिश्यू जे आहे ते मसल टिश्यूला लागलेलं नाही, किंवा हाडाला आहे कुठेही हेअरलाईन फ्रॅक्चर सुद्धा त्या ठिकाणी नाही आहे. म्हणजे ही जी मारण्याची जी पद्धत आहे ही ट्रेंड पद्धत आहे. आणि ही ट्रेंड पद्धत पोलिसांकडे असते, इंटेलिजन्सकडे असते आणि मिलिटरीकडे असते. त्याच्यामुळे हे मारलेले जे आहेत ते इतके दिवस पकडले गेले नाहीत. ह्याचं मेन कारण असं आहे की हे जर पकडलं तर ह्यांना ट्रेनिंग कुठून मिळालं ह्याची माहिती येईल. आणि मग हा असणारा पोलीस खात्याशी संबंधित असणारा ट्रेनिंग कोणी देणार आहे का, इंटेलिजन्स डिपार्टमेंटशी देणार आहे का, किंवा मिलिटरीवाल्यांशी देणार आहे का, याची असणारी भिंग कुठेतरी बाहेर पडतील. आणि म्हणून मेन जणांना न पकडता फांद्या तोडण्याचं काम जसं आपण म्हणतोय तसं काही जणांना पकडल्या अशी असणारी परिस्थिती आहे. राहिला या ठिकाणचा असणारा हा इश्यू घडल्यानंतर मोदी असणारा गप्प बसलेत अशी असणारी परिस्थिती आहे. मला जी काही माहिती मिळालेली आहे त्या माहितीवरनं जे काही 4 इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहेत भारताचे, त्यांनी असणारा रिपोर्ट असं पाठवला आहे की दलितांमधलं अंतर्गत भांडण संपलेलं आहे. म्हणजे पूर्वीचा असणारा महार आपण म्हटला, मातंग समाज आपण असणारा म्हटलं तर अंतर्गत एकमेकांशी भांडतायत, पण आता असणारा ह्यांचा एकोपा व्हायला सुरुवात झाला आहे. तसंच गुजरातमध्ये सुद्धा वेगवेगळ्या दलित समूह हा एकत्र येऊन मी आता दलित आहे असं तो त्या ठिकाणी म्हणतोय. आणि त्याची असणारी एक चळवळ सुरुवात झालेली आहे. या चळवळीचं असणारं टोक असं आहे की आपण आता BJPच्या विरोधात गेलं पाहिजे, हा तो टोक आहे. आणि म्हणून मोदींनी दलितांच्या प्रेमापोटी असं म्हटलंय असं नाही, तर उलट मी असं म्हणेन की त्यांच्या स्टेटमेंटमुळे, मोदींच्या स्टेटमेंटमुळे मोदी नुसते हातबळ नाहीत तर त्यांनी या गोरक्षक संस्थांपुढे नतमस्तक झालेत, घुटणे टेकलेत. आणि तुम्ही त्यांना मारण्याच्या ऐवजी मला मारा असं असताना त्यांनी म्हटलेलं आहे. पंतप्रधान कधीही एवढा हातबल नसतो. या आर्मीज इलिगल आर्मीज आहेत. या इलिगल आर्मीचा असणारा मला गुजरातमध्ये सांगितलेला असताना त्यांचा प्रमुख असणारा प्रवीण तोगडे आहे. या इलिगल आर्मीजना असणारं गुजरातच्या चीफ सेक्रेटरीनेच हे क्रिमिनल्स आहेत म्हणून असं म्हटलेलं आहे. मोदी सुद्धा त्यांना क्रिमिनल्स म्हणतात आहेत. मग माझा सरळ सरळ सवाल आहे की तुम्ही त्यांना अटक करण्याचे वॉरंट का देत नाही? आणि तुमची हातबदला कशामध्ये आहे? पार्लमेंटने तुमची हातबदलता केली आहे का? तर नाही. तुम्हाला कुठल्या पार्टीने सांगितलंय का ह्यांना पकडू नका असं कोणी सांगितलेलं आहे का?
तर नाही. आणि मग मोदींची हतबलता काय ते यांनी सांगावं. मला असणारं तिथे कालच्या त्यांच्या असणाऱ्या वक्तव्यामध्ये प्राईम मिनिस्टर बोलतोय असं मला वाटलं नाही, तर RSSचा एक स्वयंसेवक बोलतोय एवढंच फक्त मला त्याच्यातलं असणारं जाणवलंय. त्याच्यामुळे स्वयंसेवकाचा कार्यक्रम आहे, त्यावेळेस तिथे असणारा RSSचा अजेंडा पुढे केला जातोय का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता की RSSचा अजेंडा पुढे केला जातोय का? नवाब मलिक, एकूण जर वक्तव्य बघितलं, अगदी मागोवैद्यांचं वक्तव्य असेल, RSS कडनं आलेली जी काही स्टेटमेंट्स आहेत त्याच्यातनं जर का बघितलं तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांची सहानुभूती आहे नरेंद्र मोदी यांचं जे म्हणणं आहे त्याला, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा या सगळ्या प्रकारांना पाठिंबा देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय त्याच्यावरचं वक्तव्य? नाही बघा, असं आहे मंदारजी की 2 दिवस सातत्याने या विषयावर मोदी साहेब बोलत राहिले. टाउन हॉलला त्यांनी सांगितलं हे गौरक्षक म्हणजे गोरखधंदा आहे. त्यानंतर त्या दिवशी त्यांनी दलितांचे विषय न काढता नुसता गौरक्षक यांच्या बाबतीत त्यांनी संशय निर्माण केला किंवा त्यांचे काही काम सुरू आहे ते बेकायदेशीर आहे किंवा याच्यात गुणप्रवृत्तीची लोक, असं त्यांनी एक भाष्य केलं. नंतर आंध्र प्रदेशमध्ये ज्या प्रकारे ते बोलले की दलितांच्या न मारण्याच्या ऐवजी मला मारा, या पद्धतीने त्यांनी तिकडे भाष्य केलेलं आहे. एकंदरीत ते का बोलले, या देशात मोदी साहेबांचे सरकार आल्यानंतर या गौरक्षकांची गुंडगिरी म्हणजे प्रायव्हेट आर्मीसारखी त्यांची सगळी वाटचाल हे काही आत्ता सुरू झालेली नाही, सुरुवातीपासून आहे. उन्हाची घटना झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये दलित चळवळ उभी राहिली, भाजपच्या विरोधी वातावरण निर्मिती होऊ लागला. ते कुठेतरी मोदी साहेबांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत त्याच्यातले काही संघटना यांच्या विरोधात बोलत आहे, मोदी साहेब वेगळ्या पद्धतीने बोलत आहे. म्हणजे ठरून हे सगळं त्यांचं चाललेलं आहे. एकंदरीत या देशामध्ये गेली 2 वर्षामध्ये आपण गौरक्षक या नावाने जर यूट्यूबवर सर्च केला तर शेकडोनी व्हिडिओज आहे. अशी आर्मी तयार झालेली आहे. ते डॉजियर तयार करा सांगताय मोदी साहेब. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही यूट्यूबवर जा आणि स्वतःच काढून घ्या, यांना सगळ्यांना अटक करा आणि यांना कुठेतरी तुम्ही ही घटना उन्हाची एकच नाही, यापूर्वी दादरीची घटना असेल, त्यानंतरची ह्या लातेहार म्हणजे झारखंडमध्ये 2 लोकांना फाशीवर चढवण्यात आला, या गौरक्षक दास नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केला. यांच्यावर कुठली कारवाई करताय? जर खरं तुम्हाला काय करायचे असतील तर यांना सर्वांना बंदी घाला, यांना अटक करा. पण तसं ते करणार नाही. ठरून केलेलं सगळं कार्य काही संघटना करत राहतील, काही बोलत राहतील आणि मोदी साहेब डॅमेज कंट्रोल करताय. 2017 साली आता 8 राज्यांमध्ये निवडणूक आहे आणि त्याच्यात गुजरातमध्ये पण आहे. आताच्या सर्वे सांगतो 40पेक्षा जास्त जागा त्यांना मिळणार नाही. मग त्यासाठी सगळं डॅमेज कंट्रोल आहे. मनापासून बोलत नाही, मतासाठी ते बोलत आहे. अच्छा, अजित अभ्यंकर, काय पहिली प्रतिक्रिया तुमची? त्याचं कारण अर्थातच अतिशय भावनिक असं भाषण त्यांनी केलेलं दिसतंय आणि त्या भावनिक भाषणाच्या पार्श्वभूमीवरती जसं बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की नाही म्हटलं तरी कुठेतरी हतबलता दिसते. इतके हतबल पंतप्रधान यापूर्वी त्यांनी पाहिले नव्हते. तुम्हाला असं वाटतंय का की हतबलता आहे? ही हतबलता नाहीये, कारण हा काय आहे, हा एक संपूर्ण स्क्रीन प्ले आहे. शॉट 1 सीन 1, शॉट 2 सीन 2, असा संपूर्ण स्क्रीन प्ले आहे हा. मोदी यांना इतके दिवस देशामध्ये काय चाललंय, रोहित वेमुलाच्या प्रकरणापासून ते पानसरेंची हत्या असेल किंवा हे सर्व जे काही देशामध्ये वातावरण आहे, या उजव्या शक्तींनी ज्या प्रकारचे एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचाच हा एक भाग आहे. एक गोरक्षेच्या नावाखाली जे काय चाललंय ते काय आतापर्यंत त्याला माहिती नव्हतं, दिसत नव्हतं असं नाहीये. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्या गुजरात मॉडेलचा एक चुकीचा आणि अत्यंत दिशाभूल करणारा बागुलबुवा करून त्यांनी प्रसिद्धी मिळवली, त्या गुजरातमध्येच त्यांचे जो सर्व फुगा आहे हा फुटण्याला सुरुवात झालेली आहे. एक तर त्या उन्हाच्या घटनेचं प्रकरण आहे, तेवढंच नाहीये, इतर समाजामध्ये सुद्धा आता परवा जे सत्तांतर तिथं झालं, त्या सत्तांतरामध्ये ज्यांना त्यांनी हातात सत्ता दिली आणि ज्यांना जाणं अपेक्षित होतं त्याच्यामधून जो सगळा शोडाऊन झालेला आहे, तो शोडाऊन आहे. येणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवरती आणि इतर क्षेत्रातलं फेल्युअर आहे गव्हर्नन्सचं, तेव्हा या सगळ्याची टोटॅलिटी काय होत चाललेली आहे, विश्वासार्हता किती त्यांची ढासळत चाललेली आहे. त्यामुळे त्यांनी आता त्यांचं एक
रामबाण शस्त्र म्हणजे एक टोकाची भावनिक काहीतरी स्टेटमेंट करायची, हा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. मला असं वाटत नाही, कारण ही भाजप संघ परिवाराची पद्धती आहे की कोणी कुठच्या वेळेला कुठचा डायलॉग म्हणायचा हे ठरलेलं आहे. हे काय अनपेक्षित नाहीये. म्हणजे हे काय बोलणार आहे त्यांना माहित नव्हतं, काय होणार त्यांना माहित नव्हतं असं मी विश्वास ठेवतो. बाबरी मशीद जेव्हा पाडली तेव्हा बाबरी मशीद कोणी पाडली हे त्यांना माहितीच नव्हतं असं ते म्हणतात. म्हणजे ते पाडणारे सगळा प्लॅन यांनी शिजवला, परंतु तो प्लॅन शिजवल्यानंतर अचानकपणे कारसेवकांचं काहीतरी उद्रेक झाला आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया झाली असं लालकृष्ण अडवाणींनी आपल्याला सांगितलं होतं. तेव्हा हे सर्व जे होतं हे सर्व असं अनपेक्षितरित्या काहीतरी घडते आणि कोणतरी अनपेक्षितरित्या एक भावनिकरित्या एकदम हातबलून काही विधान करते याच्यावर मी अजिबात विश्वास ठेवू इच्छित नाही. त्याच्यामुळे हे त्यांचं स्टेटमेंट विश्वासार्ह नाही. जर त्यांना खरोखरच याच्यावर करायचं असतं तर ते ह्याच्यापूर्वी बोलले असते क्रमांक 1, आणि त्यांनी एक अतिशय सकस अशा प्रकारची काहीतरी कारवाई करून दाखवली असती आणि मग आपण हे मान्य केलं असतं. महेश, एकूण म्हणजे या वक्तव्यातनं अनेक जे काही छटा आपल्याला समोर येताना दिसत आहेत. कोणी म्हणतंय की हा एक स्क्रीन प्ले आहे, कोणी म्हणतंय निवडणुकीसाठी आगामी ही सगळी पावलं उचललेली आहेत. हिंदुत्वाकडून भारतीयत्वाकडे खरं तर मोदी चाललेत किंवा त्यांना चालण्यावाचून पर्याय नाही अशी काही परिस्थिती त्यामुळे दिसते. निश्चितच विविधतेने नटलेल्या या भारतामध्ये जेवढे वेगवेगळे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवाह आहेत, या सगळ्या प्रवाहांना एकत्र घेऊन गेल्याशिवाय कोणालाही इथे चांगल्या पद्धतीने राज्यकारभार करता येणार नाही याची जाणीव इतिहास काळातल्या सम्राट अकबराला सुद्धा झालेली होती की इथल्या सगळ्या लोकांना एकत्र घेतल्याशिवाय पर्याय नाही. हे म्हणजे ज्यांच्या हातात जुलमी राजवटीचा ज्यांना इतिहास होता अशा मोगलांना सुद्धा त्याशिवाय पर्याय वाटला नव्हता. त्यामुळे नरेंद्र मोदी तर याच मातीतले आहेत. त्यांना इथे जी सत्ता मिळालेली आहे ही सत्ता विकासाच्या नावावर ज्या पद्धतीचं सगळं वातावरण निर्माण केलं होतं त्यामुळे भारतीय लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्याकडे सत्ता दिलेली होती. परंतु ज्या पद्धतीचं राजकारण नंतरच्या काळात अपेक्षित होतं, विशेषतः विकासकारण अपेक्षित होतं, ते विकासकारण अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जाताना दिसत नसल्यामुळे नव्याने आपल्याकडे जो जुना कालचा खेळ उद्या पुन्हा ही जी पद्धत आहे ती सुरू झाल्यासारखी मला दिसते. कारण आपल्याकडे सामाजिक जे प्रश्न आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आरोग्य या प्रश्नांपेक्षा भावनिक प्रश्न पुढे घेऊन त्याच्यावर निवडणुका जिंकण्याचा तो जो इतिहास आहे तो पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते की काय. कारण याच भाजपने याच्या आधी लालकृष्ण अडवाणी हे त्यांचा चेहरा होते आणि अटल बिहारी वाजपेयी हे मुखवटा होते आणि वाजपेयी वेगळ्या पद्धतीने उदारमतवादी राजकारणाची भाषा करायचे आणि लालकृष्ण अडवाणी हे हार्डकोर हिंदुत्वाचं राजकारण पुढे न्यायचे. इथे नरेंद्र मोदींच्या दुर्दैवाने किंवा सुदैवाने त्यांच्या अवतीभोवती असा कोणी अटल बिहारी वाजपेयी नाही आहे की ज्याला ते पुढे करू शकतात किंवा किंबहुना त्यांनी तो तसा निर्माणच होऊ दिलेला नाही. त्यामुळे त्यांना दुहेरी भूमिका बजावावी लागते. एकीकडे त्यांना संघप्रणित जे हिंदुत्वाचं प्रखर राजकारण आहे ते पुढे न्यायचंच आहे, परंतु त्याच्या जोडीला त्यांची जी राजकीय वास्तविकता आहे त्याच्याकडे ते दुर्लक्ष करू इच्छित नाही आहेत. उत्तर प्रदेशसह ज्या 8 राज्याच्या विधानसभा निवडणुका समोर येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये उदारमतवादी भूमिका घेतल्याशिवाय त्यांना व्यापक जनाधार मिळणार नाही हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणूनच की काय नरेंद्र मोदी आता जास्त उदारमतवादी भूमिका मांडताना आपल्याला दिसू लागले. त्यांच्या उदारमतवादाकडे नेमकं काय कशा पद्धतीनं बघायचं हे आपण एका छोट्याशा ब्रेकनंतर ठरवूया. ब्रेकनंतर भाजपचे प्रवक्ते जे आहेत राम कदम ते सुद्धा आपल्याशी बोलणार आहेत. अर्थात नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली ही चर्चा आहे. त्यांनी जे भावनिक वाक्य त्यांच्या तोंडून आलेलं आहे त्या वाक्याचा वेध आपण या ब्रेकनंतर पुन्हा एकदा घेऊयात. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय नरेंद्र मोदी यांच्या विधानाच्या अवतीभोवती. दलितांऐवजी मला गोळ्या घाला असं भावनिक आव्हान त्यांनी का केलं असावं याचा आपण वेध घेतोय. आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत, आपल्यासोबत नवाब मलिक आहेत.
अजित अभ्यंकर आपल्यासोबत आहेत, महेश म्हात्रे आणि आता आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते राम कदम सुद्धा आहेत. या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत चर्चेमध्ये. तत्पूर्वी आपण आपले प्रेक्षक काय म्हणतात ते पाहूयात. किरण शिंदे म्हणतात, मेलेल्या गायी कोण उचलणार, दलितांची कामं दलितांनीच करावीत म्हणून हा भारतीयत्वाचा आव आहे. नितीन चव्हाण म्हणतात, निवडणुका आल्या की सगळेजण इकडे तिकडे झुलतात, हे सगळं राजकारण आहे, पूर्वी हे इंग्रज करायचे पण आता आपण त्यात तरबेज झालोय. विजय साळवदे म्हणतात, यांना उशिराच कशी जाग येते, दलितांवर सगळ्या जगाने आपली मतं मांडली पण मोदी याआधी एक अक्षर सुद्धा बोलले नाहीत. सुजय कुमठेकर म्हणतात, हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे, हिंदुत्व आणि भारतीयत्व यात काहीच फरक नाही. आणि सुनील सूर्यवंशी म्हणतात, मोदी कुठल्याही गोष्टीवर उशिराच प्रतिक्रिया देतात, यापेक्षा मनमोहन सिंग बरे होते. बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि अर्थात या सगळ्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा राम कदम आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. ज्या पद्धतीनं हे वक्तव्य केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंतच्या एकूण एक जो सूर दिसतोय त्या सुरामध्ये एक स्पष्ट दिसतंय आपल्याला की नरेंद्र मोदी यांनी हे हतबलतेतनं कुठेतरी म्हटलंय का किंवा हा एक वेल ऑर्केस्ट्रेड असा प्लान आहे. मंदारजी, पूर्ण जर तुम्ही भाषण काळजीपूर्वक ऐकलं तर लक्षात येईल की ज्यावेळेस आम्ही लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो होतो त्यावेळेस सबका साथ सबका विकास या भूमिकेतून भारतीय जनता पार्टीचं सरकार ह्या देशात आलं आणि आल्याच्या नंतर सर्व घटकांचं रक्षण करण्याची जबाबदारी आणि सगळ्या घटकांचा विकास करण्याची जबाबदारी ही निश्चितपणे पंतप्रधान या नात्याने त्यांच्यावर आहे. आणि या सगळ्या घटकांना सोबत घेत असताना आमच्यावर पारंपरिक पूर्वीच्या कालखंडामध्ये आरोप झाले असतील पण ह्या 2 वर्षात काय पाहिलं देशाने? या 2 वर्षात या देशाने पाहिलं की दलित बांधवांसाठी सगळ्यात जास्त धडपडणारा सगळ्यात जास्त काम करणारा पक्ष कोणता, तो भारतीय जनता पार्टी. म्हणजे तुम्ही इंदू मिल प्रकरण घ्या, वस्त्रोद्योग विभागाने सांगितलं हजारो कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. काँग्रेसनं केंद्रात सुद्धा राज्यात सुद्धा हे भिजत घोंगडं अनेक वर्ष ठेवलं. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता, आम्ही हा निर्णय घेतला, दलित बांधवांसाठी निर्णय घेतला, अतिशय चांगला निर्णय घेतला. मग त्यांचं लंडनचं घर असेल, देशभरात पंचतीर्थ उभारण्याचं स्वप्न असेल, ज्या निर्णयांमुळे दलित बांधव भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट होत आहेत आणि ते आकृष्ट झाल्याच्या नंतर ज्या पक्षांचं नुकसान होणार आहे त्या सर्व पक्षांनी भीतीपोटी हे षडयंत्र उभं केलंय की जेणेकरून दलित बांधवांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा संभ्रम निर्माण व्हावा. का नाही केलं इंदू मिल तुम्ही आतापर्यंत? का नाही केलं लंडनचं घर तुम्ही? तुम्ही जेव्हा तिथून वारंवार विचारलं जात होतं बाबासाहेबांचं पवित्र वास्तू ज्या घरात बाबासाहेब राहिले ते घर का नाही घेतलं तुम्ही लोकांनी आतापर्यंत? जर हे घर भारतीय जनता पार्टीचं सरकार घेत असेल याच्यामुळे दलित बांधवांना भाजपबद्दल जर आपुलकी वाटत असेल आणि मग ही वाटणारी आपुलकी याच्यापासून भाजपला वेगळं कसं करायचं तर देशभरामध्ये एक षडयंत्र सुरू झालं की अशा पद्धतीनं आपण मोदींना टार्गेट करायचं. मग अशा वेळेस हा हतबलतेचं विधान नाहीये. या विधानाकडे थोडंसं खोलात जाऊन शिरा, डोळ्यावरचा चष्मा बाजूला काढून शिरा. हे विधान असं आहे, जर दलित बांधव भाजपकडे येतात म्हणून तुम्हाला मोदींना टार्गेट करायचं असेल तर थेट गोळ्या तुम्ही माझ्यावर घाला असं मोदीजी म्हणतात, पण दलित बांधवांचा त्या निमित्तानं राजकारणासाठी बळी घेऊ नका. हे किती उदात्त विधान आहे. या विधानामध्ये लक्षात येतं की सबका साथ सबका विकास, सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारे पंतप्रधान या देशाला लाभलेत. तर त्याच्यामुळे या विधानाकडे आपण राजकारण म्हणून न पाहता अशा पद्धतीनं गोरक्षणाच्या नावाखाली जे काही चुकीचे धंदे चालतात त्याच्यावरही त्यांनी अत्यंत परखडपणे प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. लक्षात घ्या, गायीविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आस्था आहे. आपण सर्वजण गायीला देव मानतो, परमेश्वर मानतो. अनेक जणांची सकाळची पहाट ही नाश्त्याच्या आधी गायीला घास भरवण्यामध्ये जाते, हे आपल्याला मान्य करावं लागेल. अशा स्थितीत सुद्धा गोरक्षण तर झालं पाहिजे, पण गोरक्षणाच्या नावाखाली जे चुकीचे धंदे चालतात त्यांनाही परखडपणे बोल सुनावण्यासाठी या पंतप्रधानांनी अजिबातही कसूर सोडला नाही. मग ये न के न प्रकारे मोदींना कसं टार्गेट करायचं, भाजपला कसं बदनाम करायचं आणि भाजपकडे जाणारा दलित वर्ग कसा थांबवायचा याच्यासाठीच हे केलं गेलेलं षडयंत्र आहे. काय अधिकार आहे राष्ट्रवादीला बोलण्याचा? एक मिनिट, काय अधिकार आहे राष्ट्रवादीला बोलण्याचा? एक मिनिट राम कदम, एक मिनिट, आपण एक मुद्दा घेऊया. तुम्ही 3-4 मुद्दे उपस्थित केलेले आहेत
तीन चार मुद्दे फक्त उपस्थित केलेले आहेत. प्रवचन ऐकावं असंच फक्त सगळ्यांना विनंती आहे. बाळासाहेब आंबेडकर, तुम्हाला ते आतापर्यंत जे बोलले त्याच्यावरती तुमचं भाष्य काय? कारण ना त्यांनी 2-3 वेगवेगळे ते मुद्दे माझं उपस्थित केलेले आहेत. पहिल्यांदा राम कदम यांना असणारं आव्हान आहे की इंदू मिलची लंडन मधलं घर हे तुम्ही परत घ्या. ते पुन्हा वारंवार सांगण्याची गरज नाही आहे. जे उपकाराची भाषा आहे त्याच्यातूनच आपलं असताना दिसते की आम्ही दलितांवरती उपकार केलेले आहेत, हे सगळं घेऊन अशीच तुमची असणारी भाषा आहे. नाही, बाबासाहेबांचं त्याच्यामुळे असणारं- बाबासाहेबांचं त्याच्यामुळे स्मारक असणारं बाबासाहेबांचं स्मारक म्हणजे केवळ दलितांसाठी आहे फक्त का? दलितांसाठी जे ज्यांनी उल्लेख केलेला आहे, ज्यांनी फक्त दलितांसाठीच उल्लेख केलेला आहे, तेव्हा राम कदम तुमची असणारी मानसिकता ही आमच्या लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही वारंवार सांगून आम्हाला काही सांगू नका. त्याच्यामुळे हे तुम्ही परत घ्या. माझं आव्हान आहे तुम्हाला असणारं परत घ्या. त्याच्यामध्ये ते असणारं देशासाठी आहे असं म्हटलं तर ठीक आहे. ते फक्त दलितांसाठी म्हणत असाल तर सर्व दलितांच्या वतीने माझ्याकडे असणारं वकील पत्र आहे आणि सांगतो की हे तुम्ही असणारं परत घ्या. याच्या आम्हाला काही त्याच्यामध्ये वाईट वाटणार नाहीये. कारण का हिंदू मिल असेल किंवा लंडन मधलं घर असेल त्याच्यामुळे दलितातल्या एकाही घरातली चूल पेटणार नाही एवढं आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे चूल पेटत नसल्यामुळे ते आम्हाला असणारं काहीही उपयोगाचं नाही. उलट तुम्ही असणारं जे म्हणालात की आम्हाला असणारं दलितांचा कवाला आहे, मी तुम्हाला या वर्षाचं केंद्र शासनाचं बजेट सांगतो. समाज कल्याण खात्याचं बजेट या वर्षी 35,000 कोटीने कमी करण्यात आलेला आहे. हा तुमचा उदात प्रेम असणारा याचा आम्ही स्वागत करतो. त्याच्याच बरोबर आपल्याला असणारं हेही सांगतो की हिंदू समाजामध्ये ज्यांना आज आपण असणारा भटक्या विमुक्त असं म्हणतोय, त्या भटक्या विमुक्तांमधल्या 12 जमाती आहेत. त्या हिंदू आहेत. त्या दुसऱ्या तुमच्यासारखं सकाळी त्यांना असणारा घास नाही घालत. त्या हिंदू आहेत. आणि ह्या सगळे 12 जमाती ज्या आहेत, गायी हे चोरीला वापरतात. ज्यांना भारतीय व्यवस्थेची माहिती नाही त्यांनी पहिल्यांदा ही व्यवस्था समजून घ्यावी की इथे असणाऱ्या गायीला चोरीसाठी वापरतात. गाय पारधी म्हणतात त्यांना. आणि आपल्याला जर त्यांना भेटायचं असेल राम कदम, घाटकोपर परिसरातून बाहेर पडून मी तुम्हाला महाराष्ट्र फिरवतो आणि दाखवून देतो की ते काय करतात म्हणून. तिसरी गोष्ट या ठिकाणी गुजरात मधली जिथे आपण हे घेतलेलं आहे, 2014 मध्ये गुजरातमध्ये 1049 अत्याचार झाले. एका वर्षामध्ये 2015 मध्ये 5,565 अत्याचार झालेले आहेत. एका वर्षामध्ये 5 पटीने असणारे अत्याचार वाढलेले आहेत. आणि 5 पटीने वाढलेले असणारे अत्याचार हे तुमच्या ज्या गोरक्षक सोसायट्या, गोरक्षक संस्था आहेत, या इलिगल आर्मीज ज्या आहेत, या इलिगल आर्मीज त्या ठिकाणी करतायत. राम कदम एक प्रश्न विचारायचा आहे. एक मुद्दा संबोधन सांगतो की असणारं पंतप्रधानांनी दलितांच्या बाबतीत अजिबात कैवाळा दाखवलेला नाही. तर त्यांनी असणारं या गोरक्षक सोसायटी पुढे सरळ नतमस्तक होऊन त्यांना शरणागती पत्करलेली आहे. याचा परिणाम काय होणार याचा आपण पाहिलेला नाही. शेजारी पाकिस्तान आहे. राजनाथ सिंगला त्यांनी कशा रीतीने वागवलं हे आपण बघितलंय. एक छोट्याशा संघटनेपुढे पंतप्रधान जर नतमस्तक होणार असेल तर पाकिस्तान तुम्हाला असणारा इज्जत कशी देणार हे पहिल्यांदा सांगा. राम कदम एक प्रश्न आणखीन त्याच्या बरोबर तुम्हाला विचारायचा आहे. तो म्हणजे हाच आहे की जे व्हिडिओ सगळ्या उपलब्ध आहेत, तर युट्यूबवरती व्हिडिओ उपलब्ध आहेत. अजून इतक्या सगळ्या गोरक्षक सोसायट्या आलेल्या आहेत, त्यांच्या व्हिडिओजमध्ये दिसत आहेत आपल्याला बंदुका आणि सगळी शस्त्र घेऊन जाताना लोक दिसत आहेत. हे राजरोसपणे कसं काय होऊ शकतं? त्यांना अडवलं का जात नाही अजूनपर्यंत? मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आंबेडकर साहेबांनी एवढंच सांगेन प्रकाशजींबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आणि श्रद्धा आहे. कारण व्यक्तिगत त्यांच्याशी माझ्या मैत्रीचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या विद्वत्तेचा मी कायम मान करतो आहे. या ठिकाणी इंदू मिल असेल, लंडनचं घर असेल, मुळात बाबासाहेब आज RSS ची ब्रीफ घेऊन का बसलाय हेच मला कळत नाही. ऐका ना प्रकाशजी, मुळामध्ये बाबासाहेब हे एका समाजाचे बाळपण आणि तुमचा असणारं तारुण्य हे RSS मध्ये गेलेलं नाही.
तेव्हा तुम्ही आता आरएसएस ची ब्रीफ घेऊन का बसलाय ह्याचं आम्हाला सगळं आश्चर्य आहे. मला बोलू देत आधी प्रकाश. मी बोलतो माझं तेच, म्हणणं बोला, एवढंच बोला. आहे की बाबासाहेब एका समाजाचे, एका राज्याचे, देशाचे नाहीत, पूर्ण विश्वाचे आहेत. जेव्हा मी विंडो मिल म्हणतो, जेव्हा मी लंडनचं घर बोलतो, त्याच्या पाठीमागे भावना एवढीच होती, जे इतर पक्ष करत नव्हते ते भाजपनं केलं. हे चांगलं केलं का वाईट केलं असं विचारल्याच्यानंतर निश्चित प्रकाश आंबेडकरांसारखा चळवळीतला कार्यकर्ता आणि त्याच घरातून आहे, त्यांच्या घरा म्हणजे नसामध्ये, धमण्यांमध्ये तेच बाबासाहेबांचं रक्त आहे, तर निश्चितपणे त्यांना ह्या गोष्टीचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, त्यांची स्वतंत्र पक्ष आहे, पार्टी आहे, विचारधारा आहे, तो त्यांचा पक्ष त्यांच्या पद्धतीने निश्चितपणे चालवतात, त्या गोष्टीचा आम्हाला आदर आहे. पण जे इतर करत नाहीत त्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टी करते, हे चांगलं करते का चुकीचं करते? नवाब मलिक, म्हणजे अगदी बाबासाहेबांच्या मूळ गावापासून, जन्मगावापासून ज्या ठिकाणी वाढले त्या गावापर्यंत अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्याच्या नंतर मग जर देशभरामध्ये मूळ एक मुद्दा वेगळं काय? वातावरण, नाही मंदार मला बोलू द्या, आपण प्लीज बोलू द्या. देशभरामध्ये जो वातावरण तयार होत असेल, भाजपच्या प्रति पॉझिटिव्ह वातावरण तयार होत त्याला असेल, माझा असणारा विरोध आहे. याचं कारण ते गाव असणारं 40 कुटुंबांचं गाव आहे, तिथे पाण्याची सोय नाहीये. तुम्ही सगळं जे कार्यक्रम करताय ते गाव उद्ध्वस्त करायला निघालेलं आहे. माझी हात जोडून आपल्याला असणारी विनंती आहे की आंबावड्यामध्ये जे आपण विकास करताय ते पहिल्यांदा थांबवा. तिथे पाणी नाही, ते डोंगरावरचं गाव आहे, त्या पाणी आणणार कुठून? आणि खाली दरी जी आहे ही 2000 मीटरवरती दरी आहे, त्याच्यावर वरतून पाणी येणार नाही. त्याच्यामुळे असणारं ते थांबवा. माझी आपल्या सगळ्यांना त्या गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे आपल्याला. नाही प्रकाशजी, आपल्या निश्चितपणे आपल्या विनंतीचा मान राखत, पण आपल्याला त्या गावाचा विकास केला पाहिजे. आणि तुमच्या निश्चित काही चांगल्या सूचना असतील तर सरकारच्या सूचनांचा आदर करेल, सरकारच्या सूचनांचा आदर करेल, त्यात मुद्दा नाही. राम कदम, कारवाई का म्हणजे आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना जो व्यक्ती अशा पद्धतीनं हातामध्ये शस्त्र घेऊन, काट्या घेऊन अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्यावर अत्यंत कठोर पद्धतीनं कारवाई होते. कुठे राहिली असेल त्याही ठिकाणी होईल. पण अशा पद्धतीनं कोणावरही मलिक, तुम्हाला मान्य आहे का की कारवाई होते? नाही, असं आहे, राम कदमजींनी जे 2-3 मुद्दे उपस्थित केले थोडक्यात बोलतो. हिंदू मिलचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात झाला, तो प्रोसेस आहे, ते तुमच्या काळात असतात, त्याची अंमलबजावणी होते. मोदी साहेबांनी भूमिपूजन केल्यानंतरही काम सुरू झालेलं नाही, म्हणजे प्रोसेसमध्ये डिले होत राहत आहे. आता तुम्ही करताय, तुम्ही सांगताय की आम्ही हे सगळं केलं. करत असताना जे सगळं शेड्यूल 1 मध्ये बजेट प्रोव्हिजन आहे, त्या बजेट प्रोव्हिजनमधून ही सगळी कामं करताय. तुम्हाला जनरल पूलमधून हे पैसे उपलब्ध करून दिले काय? म्हणजे ज्या पैशातून या देशातले, राज्यातले दलितांचे विकास, त्यांच्या जीवनात बदल होणार होता, त्या पैशाचा वापर करताय आणि कुठेतरी लोकांवर तुम्ही दाखवताय की आम्ही तुमच्यावर उपकार करतो. हे म्हणजे डेव्हलपमेंट प्रोसेस आहे, ते अगोदरचे निर्णय ते होत राहते. पण तुम्ही सांगताय जे भाजप करते तो दुसरा कोणी करू शकत नाही, हे मला मान्य आहे. भाजपच्या मंत्री दलितांना कुत्र्यांचं पिल्लं म्हणू शकतो. भाजपच्या एखादा नेता डुकरांचं पिल्लं म्हणल्यानंतर त्याला मंत्री करण्यात येते, हे भाजपमध्येच होऊ शकतो. VK सिंग कुत्र्यांचं पिल्लं म्हणतो, रवींद्र चव्हाण डुकरांचं पिल्ला म्हणतो, हे भाजपच बोलू शकते, भाजपच करू शकते, इतर पक्ष करू शकत नाही. तुमची आनंदी बहिणींनी काय काल इंटरव्ह्यू दिलेला आहे, त्यांनी सांगितलं देशकाल या वर्तमानपत्राशी बोलताना की सुवर्णाचा अन्याय, अत्याचार हे दलितांना कुठेतरी सहन करावंच लागते आणि त्याच्या समर्थन आनंदीबेननी केलेलं आहे. देशकाल नावाचं जे वर्तमानपत्र आहे ते वाचून बघा, इंटरव्ह्यूमध्ये ते बोलले हे भाजपच करू शकते, इतर लोक करू शकत नाही. एक मुद्दा पुन्हा एकदा अजित अभ्यंकर, हिंदुत्व आणि भारतीयत्व हा जो मुद्दा आपण मगाशी विचारला होता, त्या मुद्द्याच्या अनुषंगाने थोडीशी चर्चा पुढे घेऊन जाताना तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी मोदींना आता पर्यायच उरत नाही आणि त्या पर्यायाच्या नुसारच ते येणाऱ्या काळामध्ये त्यांची जी काही स्क्रिप्ट असेल, तुम्ही मगाशी म्हटलं होतं की स्क्रीन प्ले आहे त्याप्रमाणे डायलॉग्स आहेत, तर येणाऱ्या काळातले तेच डायलॉग्स दिसत आहेत असं तुम्हाला म्हणायचं का? एक मी 2 पातळ्यांवरतीचं उत्तर देईल आणि मला अजून एक पण मुद्दा मांडायचा आहे, तेव्हा मला जरा एक जास्त वेळ नाही, 3 मिनिटं फक्त वेळ द्या. पहिला मुद्दा म्हणजे असा की जॉर्ज बर्नार्ड शॉ नावाचा एक नाटककार होता, त्याचं एक फार चांगलं वचन आहे. तो असं म्हणला होता की जेव्हा श्रद्धांजली वाहिली जाते, म्हणजे हिपॉक्रेसी असते, हिपॉक्रेसी आपण म्हणतो की हिपॉक्रेसी दांभिकता आहे, तर तो दांभिकतेबद्दल बोलताना असं म्हणला
की हिपॉक्रेसी इज अ होमेज पेड बाय व्हाईस टू व्हर्च्यू. म्हणजे दांभिकता म्हणजे दुर्गुणांनी सद्गुणाला वाहिलेली श्रद्धांजली आहे. आता काय झालंय की यांच्या बोलण्यातून ही दांभिकता आहे तर सरळ आहे, कारण त्यांना भारतीयत्व मुळात शब्दच मान्य नाहीये, म्हणजे धर्मनिरपेक्षता शब्दही त्यांना मान्य नाहीये. त्यामुळे आता पण तो बोलल्याशिवाय या देशामध्ये उभं राहणं शक्य नाही. इतकी धर्मनिरपेक्षतेची जी बीज आहेत की या भारतीय समाजामध्ये आणि भारतीय घटनेमध्ये इतकी खोलवर आहेत ती, की त्याचं नाव तरी घेतल्याशिवाय किंवा त्याला काहीतरी लिप सर्व्हिस दिल्याशिवाय या देशामध्ये सरकारमध्ये कोणाला राहणं शक्य नाही किंवा समाजात वावरणं शक्य नाही. इतके त्याची जड आहेत ती पक्की आहेत. त्यामुळे एक हा जो म्हणजे हे जे या सगळ्यांचं जो राजकारण दुर्गुणी राजकारण जे आहे त्यांनी काहीतरी त्या भारतीयत्वाला एक श्रद्धांजली म्हणा किंवा त्याचा काहीतरी आम्ही आदर करतो, ही एक दांभिकता आहे. पण त्या दांभिकतेमध्ये मी एवढं नक्कीच म्हणतो की त्यांना त्या दांभिकतेचा आधार घ्यावा लागतोय. हा भारतीय धर्मनिरपेक्षतेचा विजय आणि त्यांचा पराभव आहे. हा पहिला मुद्दा. म्हणजे त्यांच्यावर विश्वास आहे असा अजिबात अर्थ होत नाही, पण याशिवाय त्यांना पर्याय नाहीये हे पुन्हा एकदा दिसून आलं. नंबर 2चा मुद्दा असा की मगासपासून आपण बोलताना आणि नरेंद्र मोदी सुद्धा म्हणले की दलितांच्या हत्या करण्यापेक्षा मला मारा. अकलख कोण होता? अकलख दलित या कॅटेगरीत बसत नाही. म्हणजे तो पूर्वाश्रमीचा कुठल्या जातीचा होता सोडून द्या, परंतु तो अल्पसंख्याक होता, म्हणजे तो मुस्लिम होता. मला बहुसंख्य अल्पसंख्याक भाषेत बोलायचं नाही, तो मुस्लिम होता. दलित या व्याख्यात बसत नाही. माझा एक छोटासा प्रश्न आहे की याच्यामध्ये ते वगळलेत काय? म्हणजे की बाबा त्यांचं काही झालं तर होऊ द्या, परंतु यांना मात्र करू नका. म्हणजे असं काही डिव्हिजन त्याच्यात केलंय का काय किंवा करण्याचा इरादा आहे का, असा माझ्या मनात एक शंका निर्माण होते. ते सुद्धा याच्यात पुरेसं स्पष्ट होत नाही. कदाचित तो सुद्धा सटल संदेश याच्यात असू शकतो. आणि तिसरा मुद्दा असा की केवळ म्हणजे आता तुम्हाला माहिती की ओरिसामध्ये याची जी हत्या केली, स्टेनची हत्या जी केली, जाळून त्याला मारलं, त्याचं समर्थन करणाऱ्या शक्ती आहेत. हिंसक पद्धतीने दंगे करणारे आणि त्याचे अतिशय सशस्त्र पद्धतीने त्याच्या विरोधामध्ये म्हणजे अशा प्रकारच्या हिंसक दंगलीचं समर्थन करणारे अशा प्रकारची यांची शिबिरं होतात. त्या शिबिरांचं काय करणार? फक्त गोरक्षकांचा प्रश्न नाहीये. या सर्व परिवारामध्ये एक शस्त्र धारण करण्याची आणि शस्त्राचं पूजन करण्याची चुकीच्या पद्धतीनं ही जी एक परंपरा आणि जो कल्ट आहे, व्हायलन्सचा कल्ट आहे, त्या व्हायलन्सच्या कल्टचं काय करायचं त्याच्याबद्दल मोदी बोलणार का, हा माझ्या मनात प्रश्न आहे. राम कदम थोडक्यात त्याचं उत्तर तुम्ही द्या. कसं आहे माहिती आहे की सगळ्याच बाबतीमध्ये देश पुढे चाललाय. आपण GDP ग्रोथ पासून पाहिलं तर सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात सगळे डिपार्टमेंट आपण पाहिले तर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये न भूतो न भविष्यती काम होतंय. मग देशभरातले रस्ते घ्या, ऊर्जाचा विभाग घ्या, अनेक गावं स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर अंधारात होती अशी हजारो गावं आता उजेडात आली. अशा अनेक गोष्टी म्हणायचे. राम कदम, एक अभ्यंकरांनी विचारलेला प्रश्न फार महत्वाचा आहे. तो म्हणजे इथे असणारा शस्त्रांचा कल्ट वाढतोय, त्या तुमच्या GDP मध्ये तो असणारा कल्ट वाढतोय असंही तुम्हाला सजेस्ट करायचं आहे? नाही, पुन्हा मुद्दा जो आहे आता एक तांत्रिक दोष आहे. राम कदम, मला वाटतं तुम्हाला ऐकू आला असेल प्रश्न. नाही, मला प्रश्न ऐकू आला. मला एवढंच या ठिकाणी जायचंय की विषयांतर न करता देशाला अनेक वर्षाच्या नंतर एक चांगले पंतप्रधान लाभले जे सगळ्या घटकांना पुढे घेऊन चाललेत. आणि जेव्हा देश विकासाकडे जातोय तर बाकीच्या राजकीय पक्षांनी त्यांची राजकीय चूल, ठीक आहे, प्रत्येकाचा पक्ष चालवावा, हे राजकारण ज्या ठिकाणी विकासाचे मुद्दे आहेत सुरुवात होते. नाही राम कदम, तुम्ही राजकारण आपण जर हे राजकारण का होतंय, राजकारण का होतंय इश्यू नाही. राजकारण अन्याय आहे तो आपण म्हणत होतो. GDP इथे असताना थांबू शकत नाही. आपण महात्मा गांधी बाबासाहेबांचा असणारा वाद जर त्यावेळेस असताना बघितला तर तोच वाद होता की इथलं स्वातंत्र्य कोणासाठी, हा प्रश्न बाबासाहेबांनी उतरला. नक्की. आणि राजकीय स्वातंत्र्य मिळालं तर या सगळ्या समूहाला सुरक्षितता मिळते असं नाही.
आज पुन्हा तो सुरक्षिततेचा प्रश्न आयरनीवरती आलेला नाही, आहे. राम कदम, राम तो कदम. आयरनीवरती आलेला प्रश्न आपण जीडीपीला जोडू नका, एवढीच माझी विनंती आहे. नक्की राम कदम, मुळात या घटना का घडतात आणि त्या घटना घडण्याच्या दृष्टिकोनातून जी बडबड करणारी जी व्यक्तिमत्व आहेत, जी बडबड केली जाते, उघड उघड व्हिडिओ टाकले जातात आणि ते आज नाही, त्या घटनेच्या आधी काही मिनिटं नाही तर काही वर्ष काही महिने टाकले जातात, त्यावेळेला त्याचा प्रतिबंध तुम्ही का करत नाही, त्याच्यावरती का बोलत नाही तोपर्यंत? नाही, निश्चितपणे त्या वेळेस त्याचा प्रतिबंध केला जातो आणि हे निव्वळ सरकार, चांगलं काम करणाऱ्या सरकारला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र आहे. हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा दिसतंय. हे जे सेना आहे याच्यामध्ये यांना आता गुजरात मगाशी भाजपचे जे- जे सगळे सरकार आहेत त्यांनी आयडेंटिटी कार्ड दिलेले आहे. ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट गुजरातचा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, जिथे जिथे भाजप शासित प्रदेश आहे त्या लोकांनी या लोकांना आयडेंटिटी कार्ड दिलेले आहे आणि ते लोक बंदुका घेऊन राम कदम, अत्याचार हा करतात, state हत्या करतात sponsored- आणि तुम्ही सांगता state कारवाई. sponsored होईल गुन्हा. त्यांना जर अशा state पद्धतीने जर sponsored याच terrorism आहे. गोरक्षकांना तुम्ही जर का अशी आयडेंटिटी कार्ड दिलेली असतील, त्यांना मारायची संधी दिलेली असेल समोरच्या माणसाला, तर मग काय अराजकाला काय वेळ लागेल यायला? मंदार, आता राष्ट्रवादीचे नेते काही भारतीय जनता पार्टीचं कौतुक करतील अशा प्रकारची स्थिती आपल्या भारतीय राजकारणात नाही. त्याच्यामुळे नवाब मलिकजींनी भाजपबद्दल चांगलं बोलावं अशी काही मला अपेक्षा नाही. अशातली काहीही परिस्थिती नाही. ज्या ठिकाणी लोक कायदा हातात घेत आहेत, चुकीच्या पद्धतीनं गोरक्षण करतायत, त्याच्यावर निश्चितपणे कायद्याचं काम करतोय आणि हेच तर पंतप्रधानांनी भाषणात सांगितलंय. हे गोरखधंदे करणारे अत्यंत कडक भाषेत सांगणारे पंतप्रधान आहेत. आता त्याही विधानाचा आपण चांगला अर्थ न काढता त्या विधानाचा सुद्धा आपण निगेटिव्ह अर्थ काढणार असतो. सरळ प्रश्न आहे. टी व्हिडिओमध्ये ज्या 4 जणांना मारताना दाखवलेला आहे त्या मारणाऱ्यांना आपण पकडलेला आहे का, ह्याचा खुलासा लोकांना व्हावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. गुजरात पोलिसांनी त्या मारणाऱ्यांना पकडलेला आहे का? प्रकाशजी, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, माझ्या देशभरामध्ये सरळ प्रश्नाचं उत्तर द्या, नाहीतर आपल्याबद्दल चुकीची माहिती जाईल, बीजेपी बद्दल चुकीचा लोकांचा ग्रह होईल. त्यांना पकडले का? प्रकाशजी, मी तेच आपल्याला सांगतोय की कायदा हातात ज्या ठिकाणी लोक घेतात त्या ठिकाणी कायद्याचं काम करतो आहे. याचा अर्थ कुणाला याच्यातून पळवाट कुणालाच नाही, तुम्हाला मला कुणालाच पळवाट नाही. राम कदम अजून पकडलेला नाही. राम कदम अजून पकडलेला नाही. पोलीस अजून त्यांना पकडलेलं नाही. पोलीस जे पकडलेले आहेत काय म्हणणं, त्याला ते त्या सोडून दिलंय का? गुन्ह्यामध्ये नाही, ते आज मी आपल्याला सांगतो. ज्यांना पकडलेलं आहे त्या गुन्ह्यामध्ये नाहीत. नाही, जे ते गंभीर व्हिडिओ मध्ये गंभीर मारताना आरोप दाखवलेले आहेत. आहेत एक ते अजून अरेस्ट झालेले नाहीत. एकच मिनिटं महेश, जी सगळी परिस्थिती दिसते या परिस्थितीमध्ये एक मुद्दा स्पष्ट दिसतोय, तो म्हणजे कुठेतरी ज्यावेळेला ही हार्डलाईनर, ज्या पद्धतीनं द्वेषाने बोलणारी जी माणसं आहेत आणि ज्या द्वेषाने बोलणारी, द्वेष पसरवणारी जी माणसं आहेत, त्यांच्यावरती निर्बंध सुरुवातीच्या काळापासून पंतप्रधान मोदींनी घातलेला दिसत नाहीये आणि तो घालतानाची परिस्थिती ओढवलेली आपल्याला काही घटनांवरनं तरी दिसलेली नाहीये. हे सगळं घडत असताना कुठेतरी असं वाटतं का की त्यांच्या आजच्या या बोलण्याचा, या विधानाचा कुठेतरी खूप उशीर झालेला आहे, पाणी खूप वाहून गेलंय पुलाखालनं आणि त्यामुळे या विधानाकडे बघताना अशा प्रकारची मीमांसा करावी लागते? नाही, निश्चितच नरेंद्र मोदी यांचं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये आपण सुरुवातीपासून बघितलेलं आहे की नरेंद्र मोदी यांचा बहुतांश वेळ हा बाहेरच्या दौऱ्यांमध्ये गेलेला आहे. भारतातील ज्या महत्त्वाच्या सामाजिक घटना घडलेल्या आहेत, या महत्त्वाच्या सामाजिक घटना म्हणजे त्याच्यामध्ये मी रोहित वेमुलापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपर्यंत या सगळ्या घटनांचा उल्लेख करू इच्छितो. या महत्त्वाच्या घटनांवर नरेंद्र मोदी आम्हाला कधीच भाष्य करताना दिसले नाहीत. याचं मुख्य कारण असं होतं की इथल्या समाजाचे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष न देता सतत त्यांना भावनिक प्रश्नांमध्ये ठेवण्याचं जे राजकारण भाजपने सुरुवातीपासून केलं ते सत्तेवर आल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी यांनी पुढे नेताना दिसलं. गोरक्षण आणि गोभक्षण या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी संपूर्णपणे समग्र भारतीय संस्कृतीचा एक भाग आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे आसाममध्ये जेव्हा निवडून आलं तेव्हा सातत्याने त्याची मीमांसा करताना असं म्हटलं गेलं की काऊ बेल्ट पासून पहिल्यांदा भाजप दुसऱ्या दिशेने सरकलेला आहे. तर भाजपाच्या दृष्टीने ती महत्वाची घटना होती, कारण गायीला देव मानणाऱ्या प्रदेशांकडून भाजप जिकडे गाय खाल्ली जाते त्या भागाकडे गेला, तिथलं राजकारण सुरू केलेलं होतं. राजकारण म्हणून त्याकडे आपण पाहिलं पाहिजे. परंतु समाजकारणाचा जेव्हा मुद्दा येतो त्यावेळेस भाजपचे नेते जीडीपीचा मुद्दा मांडतात. मी त्यांना विचारू इच्छितो
की जीडीपीच्या पेक्षा महत्वाचा HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानव विकास जो निर्देशांक आहे त्याकडे का बोलत नाही, त्याबद्दल का बोलत नाही? आमचा मानव विकास निर्देशांक हा आम्हाला लाज वाटावी इतका वाईट आहे. आजही या देशातील 30 कोटीहून अधिक लोकांना दररोजचं जेवण नीट मिळत नाही, त्यांना आरोग्य सुविधा नाहीत, शिक्षण विषयक सुविधा नाहीत. या देशातले 62 कोटी लोक, राम कदम, आजही त्यांच्या घरामध्ये संडास नाहीये. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर विकासाच्या बाता जेव्हा मारल्या जातात आणि त्या का मारल्या जातात, तर दलितांवरचे अत्याचार लपवण्यासाठी मारले जातात. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. आम्ही प्रामाणिकपणे स्वतःची चिकित्सा कधी करणार आहोत की नाही, की फक्त आपण स्वतःच्या रंगवलेल्या चित्राकडेच अत्यंत कौतुकाने बघत राहणार आहोत? रामकदम अपेक्षा एकच आहे, महेशजी, कृती होणार आहे का? कृती होणार आहे का? रामकदम, ही जी भाषा करणारी लोक आहेत, जो मगाशी उल्लेख झाला, खास करून हिंसेचा कल्ट वाढण्याचा जो उल्लेख झालेला, त्या हिंसेच्या कल्ट वरती कुठेतरी लवकरात लवकर लगाम घालण्यासाठीची काही कृती होणार आहे किंवा नाही? निश्चितपणे कृती होणार आहे, होते, त्यात वादच नाही. पण महेश टाईप करा आणि जी संघटना आहे सगळ्यांवर कारवाई करा, अटक करा, विश्वास करू तुमच्यावर. महेश 100% जो कायदा हातात घेत असेल त्या प्रत्येकाला अटक होईल, कुणालाही त्याच्यापुढे संरक्षण मिळणार नाही, सोडलं जाणार नाही. पण महेश, आपण जे म्हणालात आपलं मी मान्य होणार आहे का तो? करतो, ज्या वेळेस जीडीपी ग्रोथ वाढतो त्याच वेळेस मानव निर्देशांक सुद्धा हळूहळू वाढत असतो, हे आपण मान्य केलं पाहिजे. मला मंजूर आहे आपण अनेक बाबतीत अजूनही पिछाडीवर आहोत, म्हणून तर आपण म्हणतो सबका साथ सबका विकास. म्हणून तर असं हे छोटं मोठं राजकारण बाजूला सोडून सगळ्यांनी एकत्र येऊन या देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण बाकीचे सगळे राजकीय पक्ष अशा पद्धतीने षडयंत्र करून जो सरकारला, पक्षाला बदनाम करण्याचा हा निव्वळ प्रयत्न आहे, षडयंत्राचा भाग आहे. आणि टॉयलेटचं म्हणाला तर मला आकडे देता येतील पूर्ण देशभरामध्ये आपण चांगला प्रयत्न केलाय का नाही केलाय सरकारनं, भाजपच्या सरकारनं? तर चांगला प्रयत्न निश्चितपणे केलाय. घरोघरी टॉयलेट देण्याचा प्रयत्न होतोय, प्रत्येक गावात रस्ता नाही तिथे रस्ता देण्याचा प्रयत्न होतोय, जिथे वीज नाही तिथे वीज देण्याचा प्रयत्न होतोय, जे अनेक वर्षापासून झालं नाही ते एका रात्रीत होणार. एकच प्रश्न, निर्मल भारतचं नाव बदलून स्वच्छ भारत करून तुम्हीच करता असं नाही. पुन्हा त्याच चर्चा होतात. आपल्याला एक आठवण करून देतो की आपण असारा बुद्धांचा दात घेऊन महाराष्ट्रभर आणि देशभर फिरलात. बुद्धाचं असं एक तत्व होतं की बहुजन हिताय बहुजन सुखाय. त्यांनी कधीही सर्वांचं सुख आहे आणि सर्वांचं हिताय कधीच म्हटलेलं नाही. का कुठल्याही दिल्या क्षणी सगळेच सुखी असतील आणि सगळेच दुःखी असतील असं नाही. त्याच्यामुळे ह्या आपल्या असणाऱ्या घोषणेचं जे आहे की सबका साथ सबका विकास, ही फसवी घोषणा आपल्याला वाटत नाही बुद्धाच्या तत्वज्ञानावरती विचार केला तर? नाही, एक मिनिटं बाळासाहेब, एक मिनिटं. आपण पुन्हा मीमांसा करताना, या सगळ्या प्रश्नाची मीमांसा करताना रामकदम, अगदी थोडक्यात या सगळ्या प्रकरणात किमान महाराष्ट्राच्या पातळीवरती येणाऱ्या काळामध्ये हे जे व्हिडिओज आहेत, जे हिंसक व्हिडिओ आहेत, ज्या पद्धतीने व्हिडिओ हे इथल्या सायबर क्राईमच्या टीमला सांगून तुमचं सरकार बंद पाडेल का? ज्या पद्धतीने हिंसेचं समर्थन केलं जातं, गो हत्या आणि या सगळ्या प्रकरणावरून ज्या पद्धतीनं हिंसा माजवली जाते किंवा त्याच्याबद्दल बोललं जातं, ते थांबवलं जाईल का येणाऱ्या लवकरच्या काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये? निश्चितपणे दोन गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत. एक तर मगाशी प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी सूचना केली होती आंबोडे गावाच्या संदर्भामध्ये, निश्चितपणे त्यांच्या सूचनांचा, त्या गावाचा विकास करत असताना आदर केला जाईल, हा एक भाग. आणि दुसरा भाग, अशा प्रकारचे व्हिडिओ आणि अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये अजिबात खपून घेतल्या जाणार नाहीत. त्याला शिवकालीन राज्यात जसा कडेलोट व्हायचा तशी आता सुविधा नाहीये, पण अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्याला कठोर कारवाई केली जाईल. या मताचं, या मानसिकतेचं महाराष्ट्रातलं देखील सरकार आणि केंद्रातलं देखील सरकार आहे. आमची विनंती फक्त या निमित्तानं एवढीच राहील की बाकीचे सगळे राजकीय पक्ष, जो पूर्ण दलित बांधव भारतीय जनता पार्टीकडे झुकतोय, या भीतीपोटी या गोष्टी पुन्हा राजकारण राजकीय चर्चा राजकारण असू शकत नाही. एका दलिताला मारल्यानंतर, एका मुस्लिमाला मारल्यानंतर त्याच्याबद्दल बोलायचंच नाही आणि ते राजकारण असं गृहीत धरलं तर त्याला काही अर्थ राहत नाही. रामकदम, आपण थोडं मन जे आहे ते मोठं करूयात ना, काय हरकत? मंदारजी, फक्त एक मिनिट ऐका. मला एवढंच म्हणायचं की देश विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे चाललाय, तर बाकीच्या सगळ्या विरोधकांनी जेव्हा राजकीय निवडणुकी येतील त्यावेळेस विरोधाच्या वेळेस विरोध अशी भूमिका न ठेवता, जी विकासाच्या चांगल्या गोष्टी आहेत अशा ठिकाणी. ठीक आहे, एक मिनिट, वेळ संपलेली आहे. करत राहा, अन्याय करत राहा आणि विकासचे ढोल वाजवत राहा.
ही असताना 4% गेल्या 3 वर्षामध्ये वाढलेली आहे. नाही एक मिनिट, पुन्हा त्याच चर्चेकडे नको जायला. त्याचं कारण हेच आहे राम कदम, की जे घडतंय ते आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. ते उघड्या डोळ्यांनी होऊ नये, बघायची पाळी येऊ नये, त्यासाठी काहीतरी करा. आणि येणाऱ्या काळात पंतप्रधानांनी स्वतः केला, लक्षात घ्या. येणाऱ्या काळात सरदारजी, त्याचा निषेध पंतप्रधानांनी स्वतः नाही, केला. नुसता निषेध नाही, कोण पंतप्रधान कृती झाली पाहिजे. म्हणतो स्वतः राम मला कदम, गोळी घाला. राम कदम, असं जेव्हा मोदीजी दिवसा डोळ्या माणसा हातात शस्त्र घेऊन चाललेली जर व्हिडिओ या देशात राज्यशासित असतील, राज्यांमध्ये तर कारवाई काय करा ना. मेसेज देतोय आपण? अत्यंत निर्लज्जाचं विधान आहे. हे अत्यंत निर्लज्जाचं विधान आहे की आम्ही असताना फक्त निषेध केला पण कारवाई करणार नाही. कारवाई हे होते, अत्यंत निषेधही निर्लज्जाचं होतं. विधान आहे. आणि अशा एक प्रकारची मिनिट, अशा प्रकारची घटना या देशात कुणी करण्याची हिंमत करू नये. अशा तुझी आसव पोचायला आलोय. अशा पण प्रकारची त्या murder घटना या आहे, देशात- त्या मर्डररला आम्ही पकडणार अशा- नाही असं सांगण्याची ही अशा भाग आहे त्याच्यामध्ये. नाही, एक मिनिट, प्रकारची अशा प्रकारची घटना या देशात करण्याचा कुणी प्रयत्न करू नये अशा प्रकारचा एक पण ज्यांनी प्रकारचा केलं आवाज त्याला देखील पकडायला पहिल्यांदा. पंतप्रधानांनी निमित्तानं केलं. या ज्यांनी केलं भूमिकेतून त्याला या पहिल्यांदा वाक्याकडे आपण पकडून पाहतो. नक्की वेळ संपलेली आहे. अर्थात यातनं आपण सगळ्यांनी एक धडा निश्चित घेतला पाहिजे की नुसतं बघून चालणार नाहीये. कुठेतरी लवकरात लवकर कृती झाली पाहिजे. ही कृती होताना दिसत नाही, हे मात्र वास्तव आहे. आणि ही कृती जर येणाऱ्या काळात करून दाखवली सरकारनी, राज्य सरकारनी तरी किमान या पातळीवरती आत्ताच्या, आणि केंद्र सरकार करेल किंवा नाही माहीत नाही, पण हे व्हिडिओज, हे अतिशय हिंसक असे व्हिडिओज, हे गोरक्षणाच्या नावाखाली जो गोरखधंदा मांडला, अशा पद्धतीची भाषा केली गेली, ती भाषा सुद्धा लवकरात लवकर बदलली पाहिजे. चित्र जे बदलताना ते आपल्याला दिसलं पाहिजे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.